राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका सुरू आहेत. त्यावर बोलण्यासाठी भाजपाचे नेते आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर आपल्यासोबत आहेत. सगळ्यात जास्त ओरड जर कुठे होत असेल तर ते भाजपात होते आहे. निष्ठावंतांना डावललं गेलं अशा प्रकारची ओरड जी आहे ती राज्यभर वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या ठिकाणी सुरू आहे. कसं पाहता, किती महानगरपालिकेमध्ये भाजपाला यश मिळेल, किती ठिकाणी वगैरे? नाही, 29 महानगरपालिकेच्या निवडणुका राज्यभरामध्ये चालू आहे. आपण अनेक माध्यमातून आपण त्या ठिकाणी पाहिलेले आहेत. काही जणांची नाराजगी व्यक्त झाली, कोणी कुणाच्या भावना व्यक्त केल्या निश्चितपणे, आणि तेही दाखवत असताना अनेक ठिकाणी भाजपचं दाखवलं आहे. पण भाजपमध्ये जर आपण पाहिलं, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी अधिक लोकांची मागणी निवडणूक लढण्यासाठी भाजपकडे झालेली आहे. पुण्यामध्ये या 1000पेक्षा अधिक फॉर्म आहेत, मुंबईत आहेत, लातूरमध्ये जवळपास 70 जागेवर 650 जणांनी मागणी केली, नागपूरमध्ये आहेत, नाशिकमध्ये आहेत. आणि ज्यावेळेस मागणी अधिक असते प्रत्येक वेळेस आपण दुसरी भूमिका दाखवतो, जी आपली नेगेटिव्ह भूमिका किंवा कमकुवत भूमिका असेल ती दाखवतो. पण जवळपास 80%पैकी 90% पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी ज्यांनी फॉर्म भरले होते त्यांनी सांगितले, आता लातूरमध्ये 750 जणांनी फॉर्म भरला, 70 उमेदवार झाले, बाकीचे 450 लोकांनी त्या ठिकाणी फॉर्म विड्रॉ केला. विड्रॉ करण्यापेक्षा त्यांनी भाजपचे आम्ही कार्यकर्ते आहेत, भाजपने घेतलेल्या निर्णयाचा सन्मान केला. काही जणांनी काही ठिकाणी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तेवढंच माध्यमातून दिलं जाते. जे संभाजीनगरमध्ये झालं, जे पुण्यामध्ये झालं, आपण पुण्यामध्ये तर 1000पेक्षा अधिक लोकांनी परत भाजपला पाठिंबा दिला. आणि निश्चितपणे जरी कार्यकर्त्यांनी त्या भावना असतील, भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन त्यांना देखील प्रवाहामध्ये कसा घेता येईल असा आमचा प्रयत्न असणार आहे. पुण्यामध्ये जर आपण पाहिलं तर पूजा मोरे यांना भाजपानं उमेदवारी दिली आणि मग नंतर त्यांना एवढं ट्रोल केलं गेलं की मग त्यांना उमेदवारी मागे घ्यावी लागली. त्या स्थानिक परिस्थितीच्या अनुषंगाने की एखादा विषय झाला असेल, आता आम्ही आमच्या भागामध्ये काम करतो, एखाद्या प्रभागामध्ये एखाद्या उमेदवारीबद्दल जर अडचण निर्माण होत असेल तर आम्ही त्या ठिकाणी संबंधित कार्यकर्ते, तिथले स्थानिकचे कार्यकर्ते त्यांच्याशी चर्चा करून, आपल्याला 4 जण असतात, 4पैकी एका उमेदवारामुळे 3 जण अडचणीत येत असतील तर एका उमेदवाराला आपण सांगतो की तुम्ही माघारी घ्या. माघारी घ्या म्हणजे ह्याचा अर्थ असतो की तो प्रभाग व्यवस्थित त्या ठिकाणी सेफगार्ड व्हायला पाहिजे, तिथं व्यवस्थित इतरही निवडून यायला पाहिजेत. अशा माध्यमातून काहीतरी सूचना आल्या असतील, पण त्याला वेगळ्या माध्यमातून पुढं ट्रोल झाला असेल असं मी सांगू शकतो. केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे, राज्यात गेली अनेक वर्ष सरकार आहे. आजही महानगरपालिकेच्या निवडणुका ज्या आहेत ते रस्ते, वीज, पाणी याच मुद्द्यावर लढल्या जात आहेत. आणखी नवे मुद्दे काय भाजप घेऊन महानगरपालिकेच्या निवडणुकामध्ये लोकांसमोर जात आहे? नाही, अनेक वर्षानंतर राज्यामध्ये एक चांगली सुवर्ण संधी या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मागच्या ज्या महानगरपालिका, जे स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या होत्या ह्या 2016-17मध्ये झाल्या होत्या. आणि त्यावेळेस 2.5 वर्षाचा कालावधी हा भाजपचा होता आणि 2.5 वर्षाचा कालावधी हा काँग्रेसचा होता. पण आज अशी एक सुवर्ण संधी आहे की जे देशामध्ये जे सरकार आहे, भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, आणि देशातलं जे सरकार आहे ते विकासाचा वारसा घेऊन आहेत. मोदीजींचं सरकार हे विकासाचा वारसा, आणि राज्यामध्ये जे सरकार आहे हे देवेंद्रजींचं सरकार आहे, तोही विकासाचा वारसा घेऊन येतो आहे. आणि आज खरं या अर्थाने जो दिल्लीचा विकास राज्यापर्यंत आणि राज्याचा विकास जर गल्लीपर्यंत आणायचा असेल तर भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी यावं असं सर्वसामान्य जनतेची भावना निर्माण झालेली आहे. आणि हे 5 आता पुढच्या निवडणुका 5 वर्षानंतरच होईल, तर 4 वर्षाच्या टेन्युअरमध्ये प्रत्येकाला वाटतं आहे की केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार आणि स्थानिकचं गल्लीतलं सरकार हे एकच राहायला पाहिजे. तर हे ट्रिपल इंजिन सरकार जर आपल्या भागामध्ये आलं तर खऱ्या अर्थाने शेवटच्या माणसापर्यंत विकास पोचू शकतो. काँग्रेस असेल किंवा विरोधक असेल सातत्यानं आरोप करतात की EVM मशीनमध्ये बिघाड करून किंवा काही जोलदाल करून सत्ता मिळवली जाते वगैरे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या, लोकसभेच्या निवडणुका झाल्या. विधानसभेच्या निवडणुकीनंतर विरोधी पक्षाने एकच रान उठवलं. त्यांनी खरं तर प्रत्येकाने पराभवाचं आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्याचं आत्मपरीक्षण न करता त्यांनी आमच्यावरच आरोप केले की ह्यांनी EVM मॅनेज केलं, मशीन मॅनेज केली. ह्याचं उत्तर म्हणजे कालच्या झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुका. त्या काय मॅनेज केल्या का? नगरपालिकेच्या निवडणुकीतले निकाल जर पाहिले तर हे स्पष्टपणे दाखवतात की ह्या भागातली महाराष्ट्रातल्या जनतेने पूर्ण कौल जो असेल हा महायुतीकडे दिलेला आहे.
सर्वात अधिक भाजपचे नगरसेवक निवडून आले महाराष्ट्रात सर्वात अधिक. सगळ्या पक्षाच्या लोकांना म्हणजे जे काय उमेदवार आहेत किंवा नेते आहेत त्यांना भीती वाटते की निवडणुका पुन्हा पुढे ढकलल्या जातील आणि गॅप तयार होईल. तुम्हाला सुद्धा असं वाटतं का? असं काही नाही. आपण नगरपालिकेच्या वेळेस जे काय निर्माण झालं होतं हे त्या भागातल्या ज्यावेळेस निवडणूक आयोगाने कोर्टाच्या आदेशाला अधीन राहून त्या ठिकाणी सूचना केल्या. कधीतरी असं महाराष्ट्रामध्ये होतं आणि निश्चितपणे आम्हाला त्याच्यामध्ये चुकीचं वाटलं. आम्ही देखील त्याचं जे काही माहिती किंवा आमच्याकडनं त्याची तक्रार असेल आम्ही त्यांच्या सिनियर केंद्रातील आमच्या निवडणूक कमिशनर त्यांच्याकडे आमच्या पक्षाने देखील त्याची तक्रार केलेली आहे. महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.